चलो सो हे गाइस, गुड मॉर्निंग, स्वागत है आपका इस व्लॉग में दोस्तों। और अभी बज रहे हैं 7:30। तो सुबह सुबह खाना खा ले तो जल्दी से। ये कल की चावल रोटी और दाल दाल है, मतलब पालक वरण है और एक मिर्चा। तो दोस्तों आता आमची गाडी भरून से आणि आज गाडी भरली आहे 25 क्विंटल। गावातच भरली आज। एक जला 2, या तिसरा शिंदला, या चौथा हुकला आणि या पाचवा आता। या 5 बॉल झाले आता। या 6वा बॉल फक्त थोडं जला। या 7वा या 8वा फोडते बघूया। या 9वा रे झालं गेला आता 9व्यातच गेला। तो दोस्त आता एक गाडी भरून झाली, आता अजून एक गाडी भरत आहे। तर आज तशा 2 गाड्या भरून आल्या। एक सकाळी भरली आणि आता अजून भरायला जाणार आहे आम्ही खाली करायला गेली जिन्यामध्ये। आमच्याकडे पहा, कपडे घालायला भेटून नाही राहिले। तुम्ही कुठेवर बसले आहे आणि पहा इकडे काय विचार आहे। आभार येऊन राहिलं, पाणी होऊन राहिलं नाही का, तुरी पडली आहे त्या। काय सांगा तुम्हाला, हात जोडा। 7,500 कापसाचा भाव आहे। तर दोस्त आता लक्की भाऊची इच्छा टाकला कापूस आम्ही ना। आता आमच्याला हिवऱ्यात भरून येईन का आपली गाडी? हिवऱ्यात भरते। खेडीत झाली म्हणा भरून आता। खेडीत झाली, आता हिवऱ्यात आहे। हां, हे आता किती झाली? झाली का 8 7 झाला। अजून आपल्याला लागते किती? 15। हा घनश्याम भाऊ, गाणं म्हण एक। तुला मी खोदून ऑफर देऊन राहिलो गाणं म्हणासाठी, तू म्हणत नाही यार। पण गाणं म्हण एखादा, नाही तर किरीस का गाणं सुने का, किरीस का गाणं। अंती जाती फुलत प्राण्या माझे माझे म्हणुनी नाही रे नाही कुणाचे कोणी। तो दोस्त आता आम्ही पोहोचलो हिवऱ्यामध्ये चक्कीवाल्याच्या घरी, म्हणजे असुटकर भाऊच्या घरी कापूस भराले। टाटा बाय बाय। या लहान लेकरू झोपलो। बाटगी कुठे आहे? पल्ली गिल्ली कुठे? आपला काटा गिटा काढा, चला। होईना अन्न। तर दोस्त आता आमची गाडी भरून झाली आणि आता आम्ही चाललो घराकडे। काही जण पिकअपने चालले, काही जण गाडीने चालले। तो दोस्त मी गेलो होतो गाडी भरायला, गाडी भरून सगळ्यांनी आलो हिवऱ्यातून। जेवण खाऊन केलं ना, आंघोळ करून घेतली दोस्तो। तर दोस्त आता मी चाललो आहे वावरामध्ये। आई गेली होती सकाळीच, मी बी चाललो होतो सकाळीच वावरामध्ये कापूस यायचे, मतलब तिच्या सांगा बोरणं लागलं पाहिजे म्हणून सयानी। तर सकाळीच कोणाला दादाचा गाडी भरायला गेली दोस्तो। तर आता 3:30 वाजता चालला आहे गठ्ठे वट्टे आणायला, थोडंसं यायची लागेल अगर पाचगीच पुरायची राहील तर। आई आलो दोस्तों, मी 2 दिवस आलो होतो कापूस झाली वावरामध्ये एकटाच। तर फक्त मतलब 12 वाजतापासून तर 5-4 वाजेपर्यंत 2 तास पुरे, म्हणजे असे 2 दिवस आलो तर 4 तास पुरले होते फक्त। आणि आज आली आहे मावली आई 8 वाजतापासून सयानी। आता वाजून राहिले आहे 4 वाजून आले दोस्तो। तो 2 वर इचून टाकली मावली आईनं। दोस्तों साईडच्या वावरातल्या नाही का तुरी कापून बी झाल्या। आता उजीड चालू आहे म्हणे, उजेडामध्ये तर तुरी कापत नाही, पण यानं कापून सयाने पेंड्या बांधून करून त्याने रेडी आहे। वारू घातली आहे आता। इकडल्या तर कोणच नाही कापल्या, कारण की आता उजेड चालू आहे। अंधाराच्या कापते खरं, अंधाराच्या कापले का नाही तुरीच्या दाण्याला नाही का पोकरं ना पडत नाही। अंधारात कापले तर उजेड कापले का नाही पोकरं पडते। तर भाऊले घरी नसून ठेवायचा कट्टा म्हणून कापतो करून रेडी ठेवला आहे। तो दोस्त आता मी तोडतो पोपटीच्या शेंगा। आई म्हणे
कापूस काही यायची नको म्हणे, टाईम झाला म्हणे घरी जायचा. तर पोपटे शेंगा तोडून घेऊ मी पटकन. तर दोस्तो इतके साऱ्या शेंगा भेटल्या. उद्या अजून थोडं लागेल थोडं बहुत. ह्या असं 2 किलो. तर गाईस आता थोड्याशा पोपट्या शेंगा तोडून घेतल्या 2 किलो आणि अर्धा किलो तोडून घेतल्या तुरीच शेंगा. कारण की आता तुरीचे डाखरे आता वरून आले का नाही, थोडे एक 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 शेंग तोडली आणि मला एवढं झाले आता भाजीपुरत्या आणि पोपटीच्या. तर दोस्त आता गठ्ठी घेऊन चाललो आहे गडपाशी. तसे आज एक मोठा गठ्ठा निघाला आणि एक एवढा लहान निघाला आहे. 2 गठ्ठे निघले आहे. दोन्ही पण गेला तर गाडीवर. रस्सी पहिली त्यांनी बरं झालं का रस्सी डिग्गीतच होती. या तिकडे भटका लागलं असतं रस्सीसाठी. मग एकच नाही लागलं असतं मागं बसून स्वयं कोण आली बी. तर दोस्त आता दोन्ही गठ्ठे बांधले आता गाडीवर आणि आता चाललो मी घराकडे. खूप बारीक बारीक काठी ब्या बोरीचे काठी आणत असं बकरायला. तर मशीन चालली आहे, ठेसर मशीन. कोणा तुरी काढली असं इकडं तर ते मागांपासून चालू होती ठेसर मशीन, जनरेटरवाली ट्रॅक्टरवाली. आवाज येत होता तुरी काढली असं कोणाचा. जमलं का हे जुगाड. पोत्यात भरून साने कापूस बांधून केला मस्त गाडीवर. हार्दिक इकडे 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 लवकर रे लवकर रे. फुगाबाई कसं करते हार्दिक. हमारे पास ही हमारा भाई है. या साहिल कडक. तो दोस्त आता मी चाललो आहे चक्कीवर दरंग घेऊन आणि तर चक्की म्हणा गावातच आहे.